थोडासा आवाज करता जोरानं. कुठून आले म्हटलं तुम्ही? अमरावतीवरून. अमरावतीवरून. कशासाठी आले इथं? बाळासाहेबांच्या मीटिंग आहे. 25 तारीख आहे आजची. आजच्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली होती. मनुस्मृतीमध्ये महिलांना फार मोठ्या प्रमाणामध्ये अवहेलना करण्यात होती. चूल आणि मूल, नवऱ्याची सेवा इथपर्यंतच मर्यादित ठेवलं होतं. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी 27 मे 1927ला 1927ला मनुस्मृतीचं दहन केलं होतं. कुठं केलं होतं? महाडला रायगडाच्या पायथ्याशी. त्याच्यामुळं हे सतत त्यांचेच नातू बाळासाहेब आंबेडकर हे सतत जवळपास 30-35 वर्षापासून मनुस्मृतीचं दहन करत आहेत. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात महिला असतात. आम्ही प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहत असतो. त्यासाठी आम्ही बाळासाहेबांच्या या कार्यक्रमाला आलेलो. अच्छा. RSS वाल्यांना उत्तर देण्यासाठी आपण हा कार्यक्रम राबवता. RSS वाल्यांना उत्तर देण्यासाठी. बरोबर. कुठून आले तुम्ही? आम्ही राहडगाव अमरावती. तुम्ही पण अमरावतीवरून आले? अरे वा, खूप चांगली गोष्ट झाली. तुम्ही एवढ्या दूर आले. म्हणजे मनुस्मृती दहनचा जो दिवस आहे तो साजरा करण्यासाठी हातभार लावून राहिले. प्रकाश आंबेडकर साहेबांना सपोर्ट करून राहिले. तुमच्यासारखे जे म्हणजे आपण आहो छोटे मोठे कार्यकर्ता जर सपोर्ट करू आहे का नाही, तर या मनुस्मृतीमध्ये अजून शिवाजी महाराजांचा पण अपमान झाला होता असं म्हणतात. शिवाजी महाराजांचा झाला, शाहू महाराजांचा झाला, सगळ्यांचाच झाला. त्यांना पण शूद्र समजले गेले ना. बाप्पा, ते तर क्षत्रिय होते ना, राजे होते पण यांना माहित नव्हतं ना, म्हणजे मान्य नव्हतं ना. ब्राह्मणवाद्यांना मान्य नव्हतं राजेशाही त्यांची. बाबा, आता ओबीसी समाजाला म्हटलं शिवाजी महाराज कोण होते तर ते तर म्हणतात राजे होते. ओबीसी महाराज अडाणी आहे ना, ते अज्ञानी आहेत, त्यांना समजत नाही अजून सुद्धा. जागृती होत आहे. वंचित बहुजन आघाडी ओबीसी लोकांना सुद्धा सोबत घेऊन त्यांचा जागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की जे ओबीसी लोकांनी समजून घ्यायला पाहिजे, त्यांनी बाबासाहेब समजायला पाहिजे, बाबासाहेब वाचायला पाहिजे. जोपर्यंत ते बाबासाहेब वाचणार नाही तोपर्यंत त्यांना काही समजणार नाही, त्यांचा उद्धारही होणार नाही. बरं, मनुस्मृतीमधले असे कठोर नियम सांगा जे बायाच्या तोट्याचे होते. असे नियम होते मनुस्मृतीमध्ये. पती जर तिचा मरण पावला तर तिनं सती जायचं, तिला जिवंत राहण्याचा अधिकार नाही. सती म्हणजे काय नेमकं? सती प्रथा जी होती की नवरा मेला तर तिच्या चितेवर उडी मारायची आणि आपला मृत्यू करून टाकायचा. म्हणजे तिचा नवरा 25व्या वर्षी बी मेला तरी मरायचं. आणि जर इकडून तिकडून जगलीस तर तिला मुंडन करायचं, विद्रूप करायचं. या समाजामध्ये तिला परत लग्न करायचा अधिकार नव्हता. परत तिला लग्न करण्याचा म्हणूनही असा कुठलाही अधिकार दिलेला नाही. म्हणजे असं का बरं? नवरा मेला की जसा बायको मेली तर माणसाला लग्न करू शकता येते आणि नवरा मेला तर बायकोले काहून नाही लग्न करता येत ना? ते मनूची व्यवस्थाच तशी होती. मनूचा वादच तसा होता. म्हणजे माणसाचा तो जीव आहे ना, बाईचा जीव नाही का? आहे ना, बिलकुल आहे. पण मनू हा पुरुष हे होता, पुरुष प्रधान त्याची संस्कृती होती. राक्षसी रूपात होता का? राक्षसीच होता तो. मनू हा राक्षसीच होता. हिंदू लोक तर मनूले खूप चांगले मानते. ते अज्ञानी आहेत ना. त्यांच्या सुद्धा हिंदूंच्या बायका सुद्धा त्याच पद्धतीने वागत होत्या. त्यांना सुद्धा मनूची तीच व्यवस्था वागवण्यात येत होती. त्याचंही मुंडन केलं जात होतं. त्यांना सती जाण्यासाठी भाग पाडलं जात होतं. बायांना शिक्षणाचा अधिकार मनुस्मृतीने दिला की संविधानाने दिला? संविधानाने दिला ना. मग बाया तर म्हणते ओबीसी समाजाच्या किंवा हिंदू धर्माच्या बाया म्हणते की मनुस्मृती चांगली आहे. अज्ञानी आहेत त्या शिकल्या सवरल्या जरी असल्या तर त्या अज्ञानी आहेत. शिकल्या सवरल्या, शिक्षण सवरून झाल्या, डॉक्टर झाले, इंजिनियर झाल्यावर पाया लागले, ड्युटी लागल्यावर पाया लागले तर देवळात जाते, साईबाबाच्या मंदिरात जाते, बालाजीला जातात. त्यांना बाबासाहेब समजत नाही. जोपर्यंत बाबासाहेब समजणार नाही तोपर्यंत त्याचाही उद्धार आणि विकास होणार नाही. मग समजा मनुस्मृती लागू झाली, संविधान हटलं तर मग बायाले का करावं लागेल? बायाला तेच आहे, चूल आणि मूल. तीच मनूची व्यवस्था पूर्ण लागू होईल त्यांच्या पुऱ्या भारतातल्या बायाले, सगळ्या बायाले. ती ब्राह्मण जरी असली, ब्राह्मणाची बाई असो, राजपूताची असो, ठाकूराची असो, सगळ्या समाजाले, संपूर्ण ओबीसी समाज, संपूर्ण बाई. समजा एखाद्या बाई, मग ते राजपूताची असो, ब्राह्मणाची असो, कोणाची असो, सगळ्या बायांसाठी. तिचा नवरा जर 30व्या वर्षी मेला आणि ते जर 25 वर्षाची असेल तर तिला मरावं लागेल. तिला मराच लागेल. बरोबर आहे ना? बरोबर आहे. तिचं टकलं करावंच लागेल. टकलंच करावं लागेल तिला.
शिक्षणाचा अधिकार? शिक्षणाचा अधिकार नाही तिला, म्हणजे चार चौघामध्ये बसण्या उठण्याचा अधिकार नाही, ती कुठल्या फंक्शनमध्ये जाणार नाही, ती एका कोपऱ्यात बसून राहील, हे पूर्ण त्याची प्रथा राहील. धन्यवाद काकाजी, चांगलं बोलले तुम्ही. जय भीम. जय भीम.